शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथल्या शिवकालीन गोपाळगड किल्ल्याचा खाजगी मालकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मणियार कुटुंबाची या गडावर मालकी असल्याचा दावा करण्यात येतोय, तर या दाव्याची दखल खुद्द राज्य सरकारनेही घेतली आहे। पाहूयात नेमकं काय हे प्रकरण। गोपाळगड किल्ला खाजगी मालकीचा। सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे, त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे। किल्ल्यावर अयाज मणियार यांचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शासनानं अहवाल मागितला। अरे दादा फिरायला आलो तर खालती पडलेले आंबे घेतले। ठीक आहे ना, याच्यात काढ ना। 2-4 आंबे खाली पडले, खालती पडलेले घेतलेले। त्यांना एवढं दाखवतं की जागा आलेली बघा, खाली ती उन्हाळी गरम झाली। ठीक आहे, तर ते उरतून बोलायला लागले। असं बोलतात काय झालं? तुम्ही आल्याशिवाय जायचं नाही। थांब, त्यांनी गेट बंद करून घेतलं। जाऊ दे, सांग दोरी ते बोलतायत की म्हणतायत की जायचं ना इथनं। का लावली? पण किल्ल्याच्या दरवाजाला दोरी का बांधली? कुठल्या या किल्ल्याच्या किल्ल्याच्या दरवाजाला तुम्हाला किल्ला दोरी का बांधली? व्हिडिओ आपण बोलतो पुढे का? का बांधली दोरी? पहिलं आपलं नाव सांगा। सागर राजेंद्र पवार, आपण आलो कुठं? बदलापूरला राहतो। अच्छा, पहिली गोष्ट तुम्हाला किल्ल्याला दोरी का बांधली याचं उत्तर देतो। हा. सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे, त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे। Yes. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातला हा गोपाळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा एक महत्त्वाचा किल्ला। पण शिवछत्रपतींच्या किल्लारूपी वारशाच्या मालकीवरून वाद निर्माण झाला, कारण अय्याज मणियार नावाच्या एका व्यक्तीनं हा किल्ला आपल्या मालकीचा म्हणजे खाजगी मालमत्ता असल्याचा दावा केला। मे महिन्याच्या सुट्टीत बदलापूरचे सागर पवार आपल्या मित्रमंडळींच्या सोबत किल्ल्यावर फिरायला गेले। यावेळी काही पर्यटकांनी किल्ला परिसरात झाडावरून पडलेले 2 आंबे उचलले। त्यावेळी किल्ल्यावर उपस्थित असलेल्या एका स्थानिक व्यक्तीनं पर्यटकांच्या सोबत हुज्जत घालत किल्ल्याचा दरवाजा लावून पर्यटकांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली। वशिष्ठी नदी इथे दाभोळ खाडीत समुद्राशी मिळते त्याच पात्राच्या मुखाशी हा गोपाळगड किल्ला बसलाय। हा किल्ला सागरी सुरक्षेच्या दृष्टीने शिवकाळातला फारच महत्त्वाचा किल्ला मानला जात होता। छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1660 मध्ये दाभोळ मोहिमेच्या दरम्यान हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला। मराठा आरमारासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर एक गोदी उभारली आणि या किल्ल्याचं नाव ठेवलं गोपाळगड। गंभीर बाब म्हणजे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा प्राप्त असूनही प्रशासकीय त्रुटींमुळे या किल्ल्याची मालकी एका खाजगी व्यक्तीकडे गेली। व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिक, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना चांगल्याच आक्रमक झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवतेज फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली, तर सरकारनं सुद्धा या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे। ग्रामस्थ म्हणून आमचं हे इथं सांगणं आहे की बाबा हा गड आहे, हा राज्य शासनाच्या मालकीचा आहे, तर कुणीही याच्यावरती आपली मालकी हक्क गाजवू नये। या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया गेल्या 14 वर्ष संघर्ष इथले ग्रामस्थ करतायत, काही शिवप्रेमी करतायत, ही 14 वर्षाचा खूप मोठा संघर्ष आहे। ह्या संघर्षाला देखील मोठ्या प्रमाणात यश देखील आलेलं आहे। आज हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2016 मध्ये शासनाने ताब्यात घेतलेला आहे। शासनाचा याच्यावरती ताबा आहे, शासनाचा मालकी हक्क आहे। मालकाला जो त्या घटनेला किंवा या गडाचा तथाकथित मालक म्हणून म्हणवलं जातंय, त्याला भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदल्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि हे त्या व्यक्तीला माहिती आहे। आणि असं असताना सुद्धा हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझे कागद आहेत, हे कागद वगैरे सगळे आता सगळे उच्च न्यायालयात दाखवून झाले। उच्च न्यायालयाने त्याचा दावा देखील फेटाळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गडावरती मालकी हक्क दाखवणे चुकीचं आहे। कोणीतरी सांगतो की हा गड माझ्या मालकीचा आहे, हे योग्य नाहीये आणि शासनाने सुद्धा या बाबतीत लक्ष घालावं की शिवाजी महाराजांची खरी जिवंत स्मारक असतील ते आपले महाराष्ट्राचे गड किल्ले आहेत आणि या अशा जिवंत स्मारकांसाठी शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे की किल्ला विकत जाईपर्यंत शासन मग कुठे होतं की हा किल्ला कागदोपत्री माहिती अशी मिळते की हा किल्ला फक्त 300 रुपयाला विकला गेला त्या काळी। म्हणजे आपलं
संपूर्ण शासन या बाबतीत खरोखर उदासीन असल्याचं दिसून येतंय. आणि 100% आता गुहागर सभापती प्रणव पोळेकरनी हे माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. 25 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे काही आम्हाला बंधन आहेत. 25 तारखेनंतर त्याची बैठक घेऊन गोपाळगड राज्य शासनाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करणार आहोत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सुद्धा याबद्दल मंत्रालयात तातडीनं बैठक घेत ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क, कायदेशीर स्थिती, संवर्धनाचा प्रश्न यासह विविध मुद्द्यांवर बैठक घेतली. तसंच येत्या 15 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या सर्व प्रकारानंतर किल्ल्यावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांनी माफी मागितली आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही चुकीची समजूत करून घेऊ नये. किल्ला आजही बांधला तेव्हापासून किंवा आत्तापासून महाराजांचाच आहे. राजांनी 400 किल्ले ही कधीही अशी अपेक्षा किंवा आमची भावना नाही आहे की बाबा हा किल्ला आमचा आहे. प्रसंगावधान प्रत्येक व्यक्तीला नसतं. ती सिच्युएशन जी होती ती वेगळी होती. तिचा विपर्यास केला गेला. त्याला आंबे चोरीवरून त्याला भरकवण्यात आलं. त्याच्यामुळे कदाचित माझ्या तोंडून ते गेलं असेल. जर तसं काही झालं असेल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर यापूर्वी सुद्धा अनेकदा गोपाळगडाच्या मालकीवरून वाद उद्भवला. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेलं. अखेर न्यायालयीन प्रक्रियेनंतर या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा कायम राहिला. पण अजूनही जर किल्ल्याचा मालकी हक्क खाजगी व्यक्तीकडे असेल तर ते सरकारचं निश्चित अपयश आहे. त्यामुळे तातडीनं कार्यवाही पूर्ण करून हा किल्ला सरकारनं ताब्यात घ्यावा आणि पुरातत्व खात्याच्याकडे हस्तांतरित करावा हीच शिवछत्रपतींना खरी मानवंदना असेल. राजेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.